वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता मी उठले, आता मी पाणी भरणार, चहा वगैरे बनवणार आणि मग नाश्ता. ह्या तिघी पण झोपल्यात आतमध्ये, काय गाडीची कामाची नाहीत ह्या, फक्त बोल बच्चन. माझी स्किन ना खूप डल झाली आहे, ते थोडंसं व्हाईट पॅचेस आलेत मला फोरहेडला. खूप स्किन टॅन झाली आहे, डल अनइव्हन स्किन टोन. तर थोडी मला स्किन रिपेअर करण्यासाठी थोडासा वेळ लागेल. रात्री मी सिरम वगैरे लावलं, थोडंसं लाईटनिंग सिरम, आणि मग झोपले. थोडीशी सकाळी मला एकदम मॉइश्चर आणि हायड्रेट वाटली. खूप ड्राय झालं तिथलं ॲटमॉस्फिअर. थोडंसं माझी स्किन हेअर खूपच डॅमेज झाले, एकदम खूपच डॅमेज झाले. चहा प्यायला या गाईस. सकाळपासून पाऊस आहे थोडा आणि वातावरण थोडंसं थंड आहे. तिथे तिचं चाललं आहे की नायगावला राहायचं, म्हणून बोलते नाही सध्या आपण इथे राहूया थोड्या दिवस. मग माझं असं झालं ना, हेडेक झालं आहे की तिचं ऐकू या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ना मी एकदम मध्ये स्टॉक होऊन जातं. माझं माइंड सुचतच नाही काय करू. म्हणजे हिचं पण ऐकायचं, तिचं पण ऐकायचं, म्हणजे सगळ्यांना घेऊन, सगळ्यांचे विचार घेऊन माइंडमध्ये मला जे पण काय करायचं आहे ते करायचं आहे. मग ही एक बोलेल, ती एक बोलेल, माइंड ना एकदम स्टक झालं आहे. पीस हे राहिलंच नाही लाईफमध्ये. पीसफुल असं लाईफ जगायचं असं आहेच नाही. बस फक्त काय ना काय स्ट्रेस असतंच. आज हे उद्या ते कंटिन्यू तर चालूच असतं. आता आई बोललं तर म्हणजे कसं असतं ना की म्हणजे मुलांच्या गोष्टी घेऊन पुढे चालावं लागतं आपल्याला. तर अदिती हे बोलेल, मोनू ते बोलते, म्हणजे दोघांचे डिफरंट थिंग्स आहेत. की ती बोलते नाही थांबूया आपण इथे, मोनू बोलते, आणि अदिती बोलते नायगावला शिफ्ट होऊया. तर आता कुणाचं ऐकू मी, मोनूचं अदितीचं? त्याच्यामुळे त्या दोघांची भांडणं होतात आहे आणि त्याच्यामध्ये मी सफर करते. असं झालं आहे की ह्यांच्यामुळे मला पण पीसफुली राहायला नाही मिळत आहे. मी जॉब करू, घराचं पण सगळं कामं आहेत, घर सांभाळणं, प्लस ह्या लोकांचे विचार, ह्या लोकांची भांडणं, ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे सगळ्या गोष्टी मला बॅलेन्स करायच्या आहे. घर, काम, माझं जॉब, आणि प्लस हे मुलांचं भांडणं, विचार, म्हणजे सगळ्या गोष्टींना मला फेस करायचं आहे. आणि आज एकादशीचा उपवास आहे माझा. सो मी बनवते साबुदाण्याची खिचडी बनवते आणि थोडेसे साबुदाण्याचे वडे ऐश्वर्यासाठी बनवते. तर खूप जणांना असं गैरसमज आहे की मला खूप रँडम क्वेश्चन्स खूप हे येतात की तुम्ही अदितीवर जास्त प्रेम नाही करत का, किंवा कधी मोनूबद्दल विचारतात. तर असं काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे आणि तुम्हाला असं म्हणजे मे बी तुम्ही अदितीचे ब्लॉग बघत असतील. आता रिसेंटली एक तिचा जो ब्लॉग पोस्ट केला होता, सो त्याच्यामध्ये मी जेव्हा एंटर करते, जेव्हा मी आली होती ट्रॅव्हलिंग करून, तर जेव्हा मी एंटर करते मग मी जेव्हा फर्स्ट मी ऐश्वर्याला पप्पी देते वगैरे, तिला हग करते, तर मला असं क्वेश्चन आलं की तुम्ही अदितीला हग नाही केलं असं का वगैरे. असं काय नाही आहे, ती मोठी आहे. सो मला सगळ्यात जास्त ती मला जास्त जवळची आहे ॲक्च्युली, आणि ती जास्त आम्ही एकमेकांना ओळखतो त्या दोघींपेक्षा. तर ते प्रेम आमचं कायम आहे. तर तुम्ही असं विचार नका करू की प्रेम नाही आहे वगैरे, असं काही नाही आहे. प्रत्येक आईसाठी आपली मुलं ही सारखीच असतात. तर प्लीज असं विचार नका करू. सारखे तिला कमेंट्स येतात आणि मग मला पण विचारलं जातं ब्लॉगमध्ये की तुम्ही अदितीवर प्रेम करत नाही. तर मी असं काही नाही आहे, मी अदितीवर खूप प्रेम करते, सृष्टीवर, ऐशूवर, सगळ्यांना तिघांवरती एकसारखंच प्रेम करते. हे आहे, ऐशू सर्वात लहान आहे आणि मी तिचा आम्ही एवढा लाड करतो सगळेजणांना, त्यामुळे आम्ही तिला जास्त म्हणजे तिचे लाड पुरवतो. हे लोक लहान असतानापासून म्हणजे एवढं कधी डिस्टन्स असं मी कधी म्हणजे राहिली नाही आहे मी. आणि सगळ्यांसाठीच ना, फॅमिलीसाठी, मुलांसाठी, म्हणजे सगळ्यांसाठी हे खूप म्हणजे नवीन होतं की मम्मी गेली आहे, 2 महिने झाले आणि अजून आली नाही. का ह्यापूर्वी मी कधीच ह्यांना सोडून अशी लांब एवढी राहिलेली नाही आहे.
तर माझ्यासाठी पण हे फर्स्ट टाईम होतं की मी इतक्या लांब डिस्टन्समध्ये राहत होती. जेव्हा मी माझा ब्लॉग चालू केला होता फर्स्टपासून जे माझ्या लाईफमध्ये सुरुवात आहे ते तुम्हाला मी माझ्याबद्दल जे पण आहे माझ्या ब्लॉगमध्ये सुरुवातीपासून सांगितलं, जेणेकरून मी तुमच्यासमती जे बोलते कनेक्ट होते तर म्हणजे तुम्ही मला एकदम म्हणजे ओळखू शकाल. त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी त्या सुरुवातीपासून काय झालं काय नाही मी ते तुम्हाला सांगत आली आहे, जेणेकरून तुम्ही माझा स्वभाव ओळखू शकाल, माझं नेचर ओळखू शकाल, मी कशी आहे त्याबद्दल तुम्हाला कळेल. आणि प्लस मी लाईफमध्ये माझी जी पण जर्नी आहे ती तुम्हाला माझी पास्ट लाईफ म्हणजे सर्व तुम्हाला पूर्वीपासून माझ्या लाईफबद्दल सांगितलं, जेणेकरून तुम्हाला जास्त इझी होईल माझ्याशी कनेक्ट व्हायला आणि माझ्याबद्दल समजायला. मी हे सगळं मॅनेज करणं, ह्यांना सांभाळणं किंवा घरची जिम्मेदारी, मग जॉब, या सगळ्या गोष्टी मी करत करत म्हणजे माझं पण माइंड कधी कधी ब्लॉक होतं, सुचत नाही मला काय कर, यातून जाणं, तर सगळं करता करता मी ते सगळ्या गोष्टी फेस करते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी फील करते. मला माहिती की काय प्रॉब्लेम आहेत, काय प्रॉब्लेम होतात. इझी नाही आहे आपलं घर आणि मुलांना सांभाळून जॉब करणं. ॲक्च्युली हे सगळं करणं माझ्यासाठी खूप टफ आहे, पण मी या सगळ्या गोष्टी एकदम इझिली करते. हसत हसत मी या सगळ्या जिम्मेदारी घेते. मी कधी हे नाही विचार करत की खूप ह्यांचा स्ट्रेस आहे, की ह्यांना कसं सांभाळून मी वगैरे, तो सगळा विचार नाही करत मी एकदम म्हणजे माझी मुलं आहेत, मला सांभाळायची आणि मी प्रेमाने त्यांना सगळं समजवते, सांभाळते आणि सगळे सिच्युएशन एकदम व्यवस्थित मी हँडल करते. होत असते की असं करा किंवा तसं कराल तर ते तुमच्यासाठी बेटर होईल. पण कधी कधी असं असतं ना की ऐकत नाहीत मुलं. मग कधी अदिती ऐकेल तर मोनू नाही, मोनू ऐकेल तर अदिती नाही. मग सगळ्यांचे मूड स्विंग होतात. मग सगळ्यांच्या मूडप्रमाणे मला वागावं लागतं. मग तिला हे पाहिजे, तिला हे नको. मग म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत. आणि मी जेव्हा इथे नव्हती तेव्हा म्हणजे प्रत्येकाने काय काय विचार केला आपल्या मनामध्ये, की हे कोण असं बोलते, कोण तसं, म्हणजे खूप काय मी ऐकलं माझ्याबद्दल असं. म्हणजे अदितीला बोलताना या अदितीला माइंडमध्ये तिच्या असं काहीतरी तिच्या माइंडमध्ये टाकताना असं. आपल्याला माहिती आहे की आपल्याला लाईफमध्ये काय करायचं आहे, तर कोण काही बोलतं आहे ह्याच्यावर लक्ष न देता तुम्ही नेहमी पुढे जावा. तर तुम्ही लोकांचं ऐकत बसाल तर तुम्ही कधीच पुढे नाही जाणार. म्हणून स्वतःच्या मनाचा विचार करा, स्वतःचा विचार करा. की तुम्हाला असं वाटतं की हां हे माझ्यासाठी एकदम योग्य आहे, ते तुम्ही करा आणि पुढे जा. ते तरी जेव्हा तुमची मुलं मोठे होतात तेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्या आणि तुमच्या लाईफमध्ये जे पण तुमचे ड्रीम्स असतील ते पूर्ण करा. लाईफमध्ये पुढे जा आणि हॅपी राहा. सुद्धा लाईफ आहे. माझ्या लाईफमध्ये मी हे लोक जेव्हा लहान होते तेव्हाच मी म्हणजे खूप असं माइंडमध्ये सगळं विचार करून ठेवलं होते की पुढे जाऊन मला लाईफमध्ये माझं स्वतःचं असं एक घर घ्यायचं आहे आणि मला हे करायचं आहे, हे सगळं खूप माइंडमध्ये आहे. पण ते अजूनपर्यंत ते पूर्ण नाही झालं आहे. बट आय होप की ते लवकर पूर्ण होईल. मी बिंदास लाईफ जगते. मी कुठल्या सिच्युएशनला अशी घाबरत नाही की मी एकटी आहे, मी कसं करू. सगळं पण एकदम इझिली होतं. मी ते लहान असतानापासूनचे पण माझे खूप म्हणजे स्वतःसाठी खूप ड्रीम्स होते. आणि ह्यांना आता हे तर मोठे झालेत, सगळं तिघी पण मोठ्या झाल्यात. तर आता माझ्यासाठी थोडासा वेळ आहे मला की मी काही करू शकते. त्या टायमाला पण जेव्हा हे लोक लहान होते मला खूप कोलॅब यायचे. मला त्या टायमाला DM करायचे खूप जणं की फोटोशूटसाठी या वगैरे. पण त्या टायमाला मी नाही करू शकले. लोक लहान होते, जॉब आणि घर, मग या सगळ्या ह्याच्यामधनं मी ते बाहेर नव्हती पडू शकत. मला काहीच करता येत नव्हतं. पण मी आता हे लोक मोठे झाले तर ऑफकोर्स मी करू शकते स्वतःसाठी. सो मी आता एकदा तर मी गेली आहे शूटसाठी. आता पण मला खूप आलेत असे कोलॅब. ते लवकर मी ते करेन. ते मला ॲडव्हेंचर लाईफ खूप आवडते आणि रायडिंग करायला मला खूप आवडतं. मी लवकरच ॲक्टिवा वगैरे तर मी चालवतेच, पण लवकरच मी बाईक पण चालवणार आहे. तर तुम्ही बघाल माझ्या ब्लॉगमध्ये थोड्या दिवसानंतर मला बाईकवर तुम्ही बघाल. मी रायडिंग पण करणार आहे. माझे खूप ड्रीम्स आहेत, ते मला पूर्ण करायचे आहेत. आणि सुरुवात आहे ॲक्च्युली. माझे खूप ड्रीम्स पण होते पहिल्यापासून. माझे हे ड्रीम्स आहेत की मला हे करायचं. की ही तर सुरुवात आहे की मी यांच्यापासून एवढ्या लांब राहिली. पुढे जाऊन पण मला खूप म्हणजे फिरायचं आहे आणि ॲडव्हेंचरस लाईफ मला खूप आवडते. तर मी ते सुद्धा करणार आहे. तर त्याच्यासाठी ह्या लोकांनी तयार असलं पाहिजे. का मी फक्त घरातलं काम करू आणि मुलांचं सांभाळून सगळं करते तर आहे मी, पण मला माझी पण लाईफ जगायचं आहे. मला ॲडव्हेंचरस लाईफ जगायची, ते मी करणारच आहे. मग मला कोणी काही बोलू दे, मला काहीही फरक नाही पडत. तर ह्यांना थोडी आदत झाली पाहिजे
या सगळ्या गोष्टींची, की यांनी स्वतः उठून स्वतःचं केलं पाहिजे. जेवण बोला, जे पण आहे, जे घर स्वतःचे जे पर्सनल केअर आहे, हे सगळं त्यांनी स्वतः केलं पाहिजे. आता लहानपणापासून तर मी त्यांना सांभाळत आले, सगळं करतच आली आहे. पण आता असं मला वाटतं की त्यांनी स्वतःची पर्सनल केअर आणि स्वतःचं जेवण या सगळं हे स्वतः केलं पाहिजे त्यांनी. आणि मला थोडा वेळ माझ्यासाठी पण हवा आहे, खूप फिरायचं आहे. तर त्याच्यासाठी ह्यांना मी आता प्रिपेअर करते ह्या गोष्टींसाठी, की मी जेव्हा सगळीकडे जाईन तर तुम्हाला राहता आलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःची केअर केली पाहिजे. त्यामुळे मी त्यांना तयार करते माझ्या पुढच्या जर्नीसाठी. आणि तुम्ही माझ्या या जर्नीमध्ये सोबत आहात सर्वजण. जगायचं म्हणजे असं सिम्पल लाईफ का जगायचं, एकदम इझी लाईफ नाही, एकदम टफ आणि रिस्की आणि थोडं युनिक आयुष्य जगावं माणसाने. फक्त काम करा, लहानाचं मोठं व्हा, लग्न करा, मुलांना सांभाळा आणि जॉब करा. ही अशी बोरिंग लाईफ मला जगायला बिलकुल नाही आवडत. करा तर एकदम काहीतरी हटके वेगळं काहीतरी करा लाईफमध्ये, जेणेकरून तुम्ही लाईफमध्ये आलात ह्याचं हे म्हणजे आयुष्य हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे आयुष्य. तुम्हाला तसं जगता आलं पाहिजे. करा, जिम्मेदारी करा, मुलांना मोठं करा, सगळं करा आणि शेवटी मरून जावा. माझा विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा आहे. मी खूप वेगळं आणि हटके विचार करते. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक येणाऱ्या अडचणीमधून काही ना काहीतरी शिकत असते आणि पुढे जात असते आणि स्वतःवर प्रेम करत असते. माझ्या या प्रत्येक आयुष्याच्या या पुढच्या आयुष्यामध्ये, माझ्या येणारं जे पण आयुष्य आहे पुढचं, त्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही सोबत आहात माझ्या आणि तुम्ही मला नेहमी सपोर्ट करत आलात, माझ्यावर प्रेम करत आलात. त्याच्यासाठी एकदम मनापासून थँक्यू.